कोयत्याने पत्नीचा निर्घुण खून करून पती पोलिसात हजर। चारित्र्याचा संशय। इचलकरंजीतील घटना। चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा कोयत्याने चेहऱ्यावर, गळ्यावर व मानेवर वर्मी घाव घालून खून केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली। सौ मनीषा दिलीप धावोत्रे वय 40 राहणार स्वामी मळा असं मृत महिलेचं नाव आहे। तर खुनी पती दिलीप मनोहर धावोत्रे वय 45 हा घटनेनंतर स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी मनीषाचा भाऊ कुमार रामचंद्र काजवे राहणार ओगलेवाडी तालुका कराड यांनी फिर्याद दिली आहे। याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की स्वामीमळा परिसरात राहणाऱ्या दिलीप धावोत्रे यांचा सन 2010 मध्ये ओगलेवाडी येथील मनीषा हिच्याशी विवाह झाला होता। त्यांना 2 मुले आहेत। धावोत्रे पती पत्नी दोघेही कोरुची येथील कारखान्यात वही-फणीचं काम करत होते। दिलीप पत्नी मनीषा हिच्यावर वारंवार चारित्र्यावरून संशय घेत होता। त्यातूनच त्यांच्यात वाद होऊन दिलीप मनीषाला मारहाणी करत होता। मुलांनाही मारहाण करून त्रास देत असल्याने काही वर्षापासून दोन्ही मुले कराड येथे मावशीकडे शिक्षणासाठी जाऊन राहिले होते। मनीषा हिने पतीकडे दारू सोडण्यासाठी तगादा लावला होता। 2 दिवसापूर्वी दिलीप हा पंढरपूर येथे दारू सोडण्याचं औषध आणण्यासाठी गेला होता। तो बुधवारी परतला। गुरुवारी रात्री दिलीप आणि मनीषा यांच्यात पुन्हा वाद झाल्याची शक्यता आहे। त्यातूनच मनीषा ही झोपली असताना पहाटेच्या सुमारास दिलीप यांनी अत्यंत निर्दयपणे कोयत्याने मनीषाच्या चेहरा, गळा व मानेवर वर्मी वार केले। 8 पेक्षा अधिक वर्मी वार झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला। खुनानंतर दिलीप हा स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला व त्याने पत्नीचा खून केल्याचं सांगितलं। त्यामुळे पोलीसही हडबडून गेले। घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन पाटील यांच्यासह पथकाने धाव घेतली। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात पाठवला। शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। घटनेची माहिती मिळाल्यानंतर भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। महानकरी न्यूजसाठी सुभाष पस्मे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।